ओम नमः शिवाय। 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 सुरमुनि गणवेष्टितं हरे हर ब्रह्माण्डे आराधनं विचाज्ञानकला गुणनिधि सिद्धेश्वराणां गुरु करुणा प्रेम शांति क्षमाधिभूषणं दाता विश्वे जन वंदे गगनगिरी परात्पर गुरु अज्ञान संवरणं। परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलिंग गगनगिरी स्वामी महाराज यांच्या चरणी नतमस्तक ठेवून आज या ठिकाणी येतगाव मध्ये धर्मराजाच्या बीजेप्रीत्यर्थ धर्मनाथांच्या बीजेप्रीत्यर्थ माझं या ठिकाणी येणं झालेलं आहे। या ठिकाणचा हा जनसमुदाय पाहिला, तुमची श्रद्धा पाहिली, तुमची भक्ती पाहिली, तुमच्या अंतःकरणातलं देवाबद्दलचं ईश्वराबद्दलचं प्रेम पाहिलं आणि त्या प्रेमाचं प्रतीक धर्मजागृतीसाठी झालेलं आहे, धर्मरक्षणासाठी झालेला आहे आणि म्हणून धर्मरक्षणाला कारण हा अवतार झालेला आहे। या अवताराच्या राशी या असलेल्या भूतलावर जे काही आजपर्यंत पडत आलेले आहेत, जे अनादी काळापासून ही धर्म परंपरा या ठिकाणी राखली गेली जाते आहे। स्वयंभू हे स्थान आहे, तीर्थस्थान आहे। या तीर्थाकडे त्यावेळेला अगदी लक्ष पाहण्याचा तुम्ही आम्ही प्रयत्न करू। त्यावेळेला ही धर्माची देवता धर्माचं रक्षण करते आणि धर्माचं रक्षण करता करता या असलेल्या धर्मातील जीव जंतूंचं आणि मानवाचं रक्षण केल्याशिवाय राहत नाहीये। म्हणून त्या असलेल्या देवतेचा या असलेल्या देवतेचं शिवसृष्टी आणि कालीभूमी, या कालीभूमीमध्ये आज आपण जे काही पिकवितो आहोत ते आपल्या असलेल्या उपयोगासाठी आहे। ते पिकविण्याचं साधन पर्जन्यवृष्टी झाल्याशिवाय होऊ शकत नाही, पण पर्जन्यवृष्टीचा मात्र क्षय होऊ लागलेला आहे, दुराग्रह होऊ लागलेला आहे आणि ही वृष्टी अनेक प्रमाणामध्ये व्हावी, या असलेलं धान्य आपल्यामध्ये पिकावं, धनधान्यानं समृद्धता प्राप्त व्हावी। योग योगस्य लभते भक्ती, योग योगस्य लभते शांती। योगायोगाने भक्ती प्राप्त होते, योगायोगाने शांती प्राप्त होते, तसं योगायोगाने या असलेल्या परिसरामध्ये पर्जन्याची वृष्टी होते। ही वृष्टी अनेक प्रमाणात व्हावी आणि या असलेल्या जीवजंतूंचं आणि मानवांचं रक्षण व्हावं, ही धर्मराजाच्या चरणी प्रार्थना तुम्ही आणि सर्वांनी करायची आहे। या धर्मराजांचं असलेलं अनादी काळापासूनच हे जे काही येणं झालेलं आहे। पूर्वी नवनारायण होते, त्या नवनारायणानंतर नवनाथ होते आणि नवनाथामधूनच मच्छिंद्रनाथांच्या असलेल्या नंतर या असलेल्या ठिकाणी हे अवतरलेले धर्मराज म्हणजे धर्मनाथ ही धर्माची देवता आहे
आणि म्हणून तिचं पूजन करणं, तिचं भजन करणं, तिचं नामस्मरण करणं, तिच्या नामामध्ये व्रत होणं ही खऱ्या अर्थानं शिवपरंपरा आहे. हे सारे शिवाचे उपासक आहे. आणि म्हणून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करीत या ओम चैतन्य धर्म नाथाय नमः या नामाच्या जपामध्ये जेवढं तुम्ही रस होण्याचा प्रयत्न कराल तेवढा आनंद प्राप्त होणार आहे. नाथ परंपरेनं काय केलेलं आहे तर रक्षण केलेलं आहे, कोणाचं भक्षण केलेलं नाहीये. आणि म्हणून धर्मनाथा समोर चांगल्या असलेल्या मनोकामनेने चांगली असलेली कामं बोलण्याचा प्रयत्न केला तर ते मनोरथ सार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. पण मात्र दुसऱ्याचं वाईट करण्याच्या बुद्धीनं या धर्मनाथासमोर लोटांगण घेतलं तर त्याचा लाभ होऊ शकत नाही. म्हणून मनोवृत्ती चांगली ठेवली पाहिजे, चांगले विचार ठेवला पाहिजे, चांगल्या आशा निर्माण केल्या पाहिजे. मग त्या पुरविण्याचं काम या धर्माकडून झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर ते झालंच नसतं तर एवढा जनसमुदाय जमलाच नसता. आणि म्हणून माझ्या माय बापांनो गुरुकेत ज्ञान ज्यांनी आत्मदर्शन दर्शन एवढे समाधान अतिदर्शे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ज्ञानेश्वरीमध्ये बोधन केलेलं आहे तेच आपण आपल्या लक्षात घेऊन गुरु रूप या ठिकाणी वसलेला आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला आम्हाला नतमस्तक व्हायला यावं लागलेलं आहे. एका मुंबईपुरीतून माझ्यासारख्याला या ठिकाणी या धर्मनाथांच्या असलेल्या आज विजेच्या दिवशी येण्याचा योग जो काय प्राप्त झाला तो शंकर उदय यांच्यामुळे झाला. त्याच्या बरोबर असलेल्या सर्व तुम्हा बांधवांच्यामुळे झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही जरी माझं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलात तरी मला हे वाटतं की धर्मनाथांचं दर्शन घडविण्यासाठी तुम्ही सर्व कारणीभूत आहात. म्हणून तुमचं सर्वांचं प्रथम दर्शन घेतो. आणि याच ठिकाणी तुम्हा सर्वांना जाता जाता फक्त इतकंच सांगेल ही नाथ परंपरा अगाध आहे. अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आहे. या नाथ परंपरेतूनच हे वैष्णव संप्रदाय निर्माण झालेला आहे. आणि या वैष्णव संप्रदायाने या विश्वाचं जतन करणं, विश्वाचं रक्षण करणं अशा प्रकारचा वसा घेतलेला आहे. आणि म्हणून त्या वशाने त्या असलेल्या परंपरेतून या नाथ परंपरेतून वैष्णव परंपरेत जरी आलेलो असलो तरी शिव विष्णू नाही तुझा हे दोन नाही आहेत, एकच आहे. म्हणून एक तत्वाचं रक्षण करणं, एक तत्वाचं भजन करणं, एक तत्वाच्या असलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करणं हेच खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. आणि म्हणून भारतीय सनातन संस्कृतीमध्ये नीतीला फार मोठं महत्व दिलेलं आहे. जेवढं तुम्ही आणि नीतीनं जगण्याचा प्रयत्न करू, नित्य नेमानं ईश्वराचं पूजन भजन नामस्मरण करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या जगण्या वागण्यामध्ये सच्चाई ठेवण्याचा जेवढा प्रयत्न करू तेवढा आनंद आपल्या जीवनामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. संत म्हणतात नाशिवंत देह जाणार सगळं काळ वेळ झाली कडाकार हा देह कसा आहे नाशिवंत आहे. पाण्यावरचा बुडबुडा कधी मावेल हे सांगता यायचं नाही. त्याप्रमाणे आपला देह कधी विसावेल हे सांगता येणार नाही. पण जोपर्यंत त्याच्यामध्ये शाश्वत आत्मा आहे तोपर्यंत त्याला किंमत आहे. ज्यावेळेला हा शाश्वत आत्मा त्यातून निघून जातो त्यावेळेला माझं भ्रातीचं उर्ग यमाचं झालं आज आहे आणि उद्या नाही आहे. काय माझा आहे माझे ही कोणाची शोभा कुठून निघणं भिकारी सतत ज्ञाना वाचून सत्यत्वाच्या ज्ञाना वाचून तुम्ही भिकारी आहोत. प्रचंड संपत्ती असून सुद्धा त्याचा काही उपयोग होत नाहीये. पण जेव्हा विपत्ती येते त्यावेळेला ईश्वराचं एक नाम आपल्या मुखामध्ये आल्यानंतर ती आपत्ती बाजूला झाल्याशिवाय राहत नाही आहे. म्हणून ईश्वर मानव सर्व प्राणी माझा तयामूर्ती पूजा करलेले लगे संतांचं मत काय आहे की तुम्हाला मूर्ती पूजा का करावी लागते. मूर्ती पूजा म्हणजे आहे तरी काय पाषाणाचं देव पाषाण पाहिली पाहिजे एका मुली भाव तुझ्या काय आहे ते फक्त एकच आहे की त्या दगडात असलेली पायरी बनवतो त्यात असलेल्या दगडाची मूर्ती बनवतो. मूर्तीला फक्त आकार दिलेला आहे आणि याला आकार नाही. मूर्तीला आकार दिलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये वेळ माणसाचा उकार दिलेला आहे आणि म्हणून ती सजीव झालेली आहे.
आणि सजीव झालेली मूर्ती आपल्या असलेल्या निर्जीवाला बाजूला करते आणि सजीवातून चैतन्य निर्माण करते. मच्छिंद्रनाथांचा देह 12 वर्ष सांभाळायला सांगितला त्रिविक्रम राजा. पण त्रिविक्रम राजामध्येच मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला हे त्यालाही कळून आलं नाही. आणि त्यातून या असलेल्या 12 वर्ष त्या असलेल्या देहाचं रक्षण करण्यासाठी निर्जीवाचं रक्षण करणं सोपं असतं नाही का? सजीवाचं रक्षण करणं सोपं आहे पण निर्जीवाचं रक्षण करणं सोपं नाही. ज्याच्यामध्ये जीव नाही त्याचं रक्षण करणं अवघड आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ते रक्षण करणं अवघड पडला. देहाची विचित्रता झाली आणि ज्याच्यामध्ये मच्छिंद्रनाथांनी प्रवेश केला होता त्या उत्तम राजापोटी धर्मराजाचा जन्म झाला. धर्मनाथांचा जन्म झाला. कारण ती नाथ परंपरा आणि म्हणून नाथ परंपरेचा वसा घेऊन चालत आलेली ही देवता जनकल्याणाचा जनहिताचाच उपदेश करत असतात. जनकल्याणच करत असतात. आणि ही कल्याणकारी देवता आहे. ब्रह्मपूजनीय गगनगिरी स्वामी महाराज किल्ले गगनगड ही सुद्धा बालपणापासून या नाथ परंपरेकडे वळले. वयाच्या 60व्या वर्षी माई पित्यापासून पोरक्या झालेल्या बाळ श्रीपाद आला. ब्रह्मनाथाच्या काही गुंपावं लागलं. नाथांच्या धुंडीत जावं लागलं. आणि 12 वर्षातून येणाऱ्या त्या नाथांच्या धुंडीत जाता जाता 32 शिराळ्याच्या गोरक्षनाथ मंदिरामध्ये जाऊन पोहोचले. आणि तिथून ती नाथ असलेली दिंडी चित्रपर्वतामध्ये पोहोचली. आणि मग त्या ठिकाणी चित्रारंजन स्वामींचा सद्गुण मिळाला. चित्रारंजन स्वामी तिथं वाट पाहत बसलेले होते. तुम्ही आम्ही म्हणतो मी गुरु करतोय, मी गुरु करतोय, मी गुरु केला, मी गुरु केला, देन बोध मदत केला, देऊनी भक्त्यानं लागलेले मज पाहता. मी गुरु केलेला आहे पण निव्वळ गुरु करून केला असं नाही. तर गुरुची तत्व सांभाळणं याला महत्व आहे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. आपण पथ्य सांभाळण्याचा प्रयत्न करत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये सत्य आचरायला मिळत नाही. म्हणून सत्याचा विवेक निर्माण करून घ्यायचा असेल तर ज्या नाथांकडून शिकवणे काळाची गरज आहे. आणि म्हणून माझ्या आई बापानं या नाथ परंपरेचा विकास होता तो निवृत्ती नाथांपर्यंत येऊन पोहोचला. निवृत्ती नाथांनी ज्ञाननाथांना सपोर्ट दिला आणि ज्ञाननाथांनी या वैष्णवांची पताका रोवली गेली. आणि या भरतखंडामध्ये हा ज्ञाननाथांचा प्रचार आणि प्रसार जो काही झाला त्याला कारण येत आहे. आणि म्हणून या नाथ परंपरेतून काय शिकायला मिळालं? एकाला सपोर्ट करण्यापेक्षा एकाला अनेकांना सपोर्ट करण्याची परंपरा सुरू झाली आणि अनेकांना उद्धरण्याची परंपरा सुरू झाली. आणि त्या परंपरेतून तुम्ही आम्ही सगळे हे सत्मार्गाकडे वळलेलो आहोत. वेळ बाहेर झालेला आहे. खऱ्या अर्थानं प्रसादाचा अभंग झालेला आहे. तो होण्याआधी माझ्या सारख्याला बोलायला हवं होतं पण बाहेर प्रसादाची वाट. आता खऱ्या अर्थानं तुम्ही प्रसादाची वाट पाहतात. हे मुख कधी बंद होत नाही आणि प्रसाद कधी हातात पडतोय याकडे तुमचं लक्ष वेधलेलं आहे. त्या बिचाऱ्या प्रसादालाही वाटलं असेल की माझा भक्ष येतोय कधी. पण रक्ष आणि भक्ष याच्यामध्ये कमी आत्माचा फरक आहे. एका रक्षकाच्या असलेल्या रक्षण करणाऱ्या देवतेकडे तुम्ही आलेला आहात किंवा भक्षणाच्या मार्गी न लागता खऱ्या अर्थानं भोजनाच्या मार्गी लागलेला आहे. आणि म्हणून तुकोबरायांनी एका ठिकाणी सांगितलं की भक्ती कशा प्रकारची आहे. ही भक्ती जाणण्याचा प्रयत्न करून उपयोगाचा नाही. ही भक्ती घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि म्हणून हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. संसार त्याचं भक्ती करा असं संतांनी सांगितलेलं नाही. संसार करीत भक्ती करा. आणि संसार करीत केलेली भक्ती ही खऱ्या अर्थानं तुम्हाला पावल्याशिवाय राहणार नाहीये.
जीवन म्हणजे तरी काय आहे? जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये असतो हे जीवन आहे. म्हणून जीवन आहे जगण्यासाठी या समजावून सोडले. जीवन कसं तरी जगण्यासाठी नाही आहे, तो माणूस म्हणून जगण्यासाठी आहे. आपण माणूस आहोत याचं भान ठेवून माणूस जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज त्या जगामध्ये माणूस नष्ट लागलेला आहे. माणूस माणसाला नकोसा झालेला आहे. माणसाचा वैभव वाढून लागलेला आहे. आणि जन्माला घालणाऱ्या माये पित्यांबद्दल भारतीय सनातन संस्कृतीमध्ये मातृ देवोर भव पितृ देवर भव असं म्हटलेलं आहे. पण त्याच जन्म देणाऱ्या माय पित्यांना आजची मुलं वृद्धाश्रमात टाकायला लागलेली आहे. एक वृद्धाश्रम कामाला आहे. प्रभूच्या गगनगिरी स्वामी महाराजांनी मला मानवतेची सेवा करायचं काम दिलेलं आहे आणि निराधार निराश्रित वृद्धांची सेवा करायला लावलेलं आहे. लोक म्हणतात की तरुण आणि वृद्ध याच्या मधलं जे काही वय आहे, अंतर आहे, ते जनरेशन गॅप आहे, तो गॅप बाजूला होत नाही म्हणून त्या दोघांचं पटत नाही. पण चुकीच आहे, त्यांची माया आपल्याला कळत नाही आणि आपले लय हे त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीये आणि म्हणून हा गॅप निर्माण झालेला आहे. जाता जाता फक्त इतकंच सांगेल, ज्यानं ही गोष्ट लक्षात घ्यावी की ज्याप्रमाणे जन्म आहे त्याप्रमाणे मृत्यू आहे, ज्याप्रमाणे बालपण आहे त्याप्रमाणे तारुण्य पण आहे, त्याचप्रमाणे संसारी पण आहे, त्याचप्रमाणे वृद्धाकाळ आहे. या सगळ्या काळातून आपल्याला जायचं आहे. या काळगतीतून आम्हाला पार करायचं आहे. पण या काळगती प्राप्त पार करत असताना या वृद्धाकाळाला हिरविण्याचा प्रयत्न न करता आपण त्या वृद्धत्वाला बुजण्याचा घडण्याचा जर प्रयत्न केला, माहितीच्याने जन्म दिला नसता तर हा गणगंध देह या असलेल्या जगामध्ये वास करू शकला नसता आणि या जगामध्ये या असलेल्या गणगंध देहाची आज या ठिकाणी सर्वत्र पसंत नसते. आणि म्हणून माझ्या माय बापांनो माय पित्यांची सेवा करणं हे खऱ्या अर्थानं आपलं कर्तव्य आहे. एवढं लक्षात घ्यावं आणि आपल्या आई वडिलांना आपल्याच ठिकाणी सांभाळण्याचा प्रयत्न केला जावा. खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये वृद्धाश्रमात पाठवण्याची परंपरा नाही आहे, पण शहरात मात्र तो प्रकार आहे आणि म्हणून आपण ग्रामीण भागातूनच शहरात गेलेलो आहोत. मग आपल्याला ती सवय का लागणार नाही, ती लागू नये याच्यासाठी ही सावधगिरी तुमच्या समोर मांडली गेलेली आहे. वेळ बराच झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी मला बोलवलं, या ठिकाणी धर्मनाथांचं दर्शन घडविलं आणि माझं असलेलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्याची संधी दिली. यातलं चांगलं काय असेल त्या असलेल्या माझ्या गुरुचं आहे आणि जे काही वाईट असेल ते मात्र माझ्या वाणीचा दोष आहे समजा. कारण संत तुकाराम महाराज म्हणतात की पुढे भांडार घालण्याचा माल मी तर हा माझा भार आहे. माझी चाकरी करणं एवढंच माझं काम आहे. मला जे काही चांगलं मिळालेलं आहे ते तुमच्यापर्यंत आणून पोहोचवणं हेच खऱ्या अर्थानं माझं काम आहे आणि म्हणून इथपर्यंत यावं लागलेलं आहे. पुनश्च आपला सर्वांना नमस्कार करतो आणि याच ठिकाणी सांगतो पुंडलिक